रोज नाश्त्याला काय बनवायचं एक डोक्याला टेन्शन असतं. मग त्या दिवशी नाश्त्यामध्ये मिसळ बनवली. मग दादा मंदिरात गेले होते, ते येताना ते पाव घेऊन आले. मग मी मिसळ बनवून ठेवली होती. लिंबू कट करून ठेवून, कांदा वगैरे कट करून ठेवला होता. त्यानंतर पटकन मिसळ बनवून घेतली आणि दादांना नाश्ता वाढून दिला. त्यानंतर दादांचा नाश्ता होतोय तर म्हटलं थोडं बसावं, तर राधा उठून बसली. मग राधाचं आवरलं, तिची आंघोळ वगैरे घातली. मग मी नाश्त्याला बसले तर राधाला पण खायचं होतं. एवढी तिखट असूनसुद्धा मिसळ तिनं खाल्ली, आवडीने खाल्ली विशेष करून. मग तिला भरवली, मी पण थोडंसं खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग कामं आवरली. त्यानंतर मग जेवणाला लागलो. त्यानंतर आज जेवणामध्ये कटेला आम्ही त्याला म्हणतो, जी रानभाजी असते, काही काही ठिकाणी त्या भाजीला कंटोलसुद्धा असं म्हणतात. मग आज कंटोलची भाजी आणि चपाती होती. नंतर ती सिजनेबल भाजी असल्यामुळे आता गेल्या वर्षी खाल्ली होती, त्यानंतर आज खायला भेटली, त्यामुळे तो खाण्याचा जो आस्वाद होता आणि त्यातली जी मजा होती ती वेगळीच होती. मग गरमागरम मस्त भाजी चपाती खाऊन घेतली. मग आजच्याला इथेच थांबते. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.